पद बदल गया लेकिन कद नाही, असं वाक्य एकनाथ शिंदे यांच्या सोशल मीडियावर आलेलं आहे. आता एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. मराठा सरदार म्हणून ते आपलं कर्तृत्व आता कशा पद्धतीने गाजवणार, हा एक मुद्दा आहे. कारण की जरांगे पाटील यांनी तुळजापूरला दर्शन जसं घेतलं 2 दिवसापूर्वी, आणि मध्ये हजारो वाहनं त्यांच्या ताफ्यामध्ये होती. अगदी 5,000 10,000 अशा हजारोच्या संख्येने होती असं म्हटलं गेलेलं आहे. शरद पवार हे शपथविधीला उपस्थित राहिलेले नाही, कारण ते दिल्लीमध्ये होते. आणि शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये अनेक प्रश्नांवर एकमत दरम्यानच्या काळामध्ये झालेलं आहे. आता मध्ये गौतम आदिनींच्या प्रश्नी असेल किंवा मराठा आरक्षणाच्या संदर्भात असेल, जे काय असेल त्यांची सल्ला मसलत बंद दाराआड झालेली आहे. आता ही जी बंद दाराआड झालेली चर्चा आहे, त्या चर्चेप्रमाणे काही कृती घडू शकते का, याच्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत गोटामध्ये गांभीर्याने विचार झालेला आहे. आणि मग ज्या वेळेला निकाल लागला 23 नोव्हेंबरला, 132 आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. त्याच वेळेला ठरलं की आता मुख्यमंत्री म्हणून कुठल्याही प्रकारचा स्ट्राईक रेटचा विचार न करता आता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं आहे. आणि त्याच वेळेला अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची जी बैठक झाली, त्या बैठकीमध्येच एकनाथ शिंदे यांना सांगण्यात आलं की बघा, आता 132 निवडून आलेले आहेत. तुम्ही जर अध्यक्ष असता भारतीय जनता पार्टीचे तर काय निर्णय घेतला असता याचा विचार करा. त्याच्यामुळे तुम्हाला 6 महिने देखील मुख्यमंत्री केलं जाणार नाही. तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून राहणार आहात. खाते कोणते वगैरे काय याची चर्चा आपण नंतर करू. आधी तुम्ही शपथ घ्या आणि कामाला लागा. त्याच्यानंतर एकनाथ शिंदेंनी काय केलं की 10 दिवस, 12 दिवसच नाही, अगदी 5:30 वाजता त्यांनी व्यासपीठावर शपथ घेतली खरी, परंतु 4 वाजेपर्यंत राजभवनावर राज्यपालांकडे रीतसरपणे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेईन हे पत्र पोहोचलेलं नव्हतं. ते उदय सामंत यांनी ते पोहोचवलं आणि एकनाथ शिंदे वर्षावरून इकडे आझाद मैदानाकडे रवाना झाले. आणि आपण एकूण आता त्यांच्या शिवसेना अध्यक्ष, शिवसेना मुख्य नेते म्हणून त्या पदाची ते गरिमा कसे राखतात, आणि आता उद्धव ठाकरे यांच्या गोटाकडून जे टीकेचं लक्ष होईल त्याला कसं सामोरे जातात, या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात. एक तटस्थ भूमिकेतून, सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण या चॅनलवर चर्चा करत असतो. हे बघा की देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलंच पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी आता जाहिरात केलेली आहे त्यांच्या नव्या सरकारने, नूतन सरकारने काय जाहिरात केलेली आहे, महाराष्ट्र आता थांबणार नाही. मग इतके वर्ष तो थांबलेला होता असंच त्याचा अर्थ. गेल्या 5 वर्षांमध्ये जे काही राजकारण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कूटनीतिकार म्हणून जी आपली भूमिका बजावलेली आहे, चोखपणे बजावलेली आहे. म्हणजे कधी चढाई करायची आणि कधी बॅकफूटवर जायचं हे त्यांना चांगलं कळलेलं आहे. अगदी डिमोशन झालं उपमुख्यमंत्री म्हणून, तरी देखील त्यांनी ते पचवलं आणि त्याच्यानंतर ते पुन्हा अतिशय आवेशामध्ये पुन्हा परत आलेले आहे. त्यांची पुन्हा येईन पुन्हा येईन ती प्रतिज्ञा जी आहे ती वाया गेलेली नाही. त्या अतिशय शक्तीनिशी, महाशक्तीनिशी पुन्हा सत्तेवर आलेले मुख्यमंत्री झालेले आहेत. आणि ज्या महाशक्तीच्या बळावर ते मुख्यमंत्री झालेले आहेत, त्याच महाशक्तीने एकनाथ शिंदे यांना अखंडित शिवसेनेपासून बाजूला केलं होतं. त्यांची सगळी म्हणजे खातेरदारी केली होती, 7 स्टार खातेरदारी केली होती. मोहित कंबोज असो किंवा बाकीचे सगळे तालेवार नेते असो, फडणवीस ब्रिगेडचे, त्यांनी या सगळ्या 40-42 आमदारांना व्यवस्थित आसाम गुवाहाटीचा प्रवास घडवलेला होता, त्यांना ताब्यात ठेवलेलं होतं. मग ते जे शौर्य गाजवलेलं होतं, राजकीय शौर्य देवेंद्र फडणवीसांनी, त्याचं समर्थन त्यांनी केलं होतं की आम्ही राजकारणी आहोत, आम्ही काही संन्याशाची वस्त्र परिधान करून हे काही सगळं करत नाही. आणि मग ते पुन्हा ते सत्तेवर आले. भलं त्यांचं डिमोशन झालं, परंतु ते सत्तेवर आले ही वस्तुस्थिती होती. त्यावेळेला महाराष्ट्र थांबला होता का? म्हणजे त्यावेळेला थांबलेला आहे असं म्हणायचंय का?
मग आता तुम्ही विकासाच्या दृष्टीने प्रगतीच्या दृष्टीने महाराष्ट्र थांबणार नाही असं म्हणताय, तो भाग वेगळा आहे. पण तू राजकारणामध्ये काय झालेलं आहे, तिथून सगळी सुरुवात झालेली आहे. मग या सगळ्या गढूळ गलिच्छ राजकारणाला, कमरेचं सोडून जे केलं जात आहे त्या राजकारणाला सुरुवात कुणी केली, तर ती उद्धव ठाकरे यांनी केली का? त्यांना टीकेचं लक्ष केलं गेलं की त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर जाऊन आपला हिंदुत्वाचा विचार सोडून ते सत्तेमध्ये आले, त्यांनी मतदारांची फसवणूक केली, असा त्यांच्यावर आरोप. मग हे महाशक्ती जे अमित शहा यांनी शब्द फिरवल्यामुळं आम्हाला ते करावं लागलं, असं उद्धव ठाकरेंनी आपलं समर्थन केलेलं आहे. आता एकनाथ शिंदे यांच्यावर देखील तीच वेळ आलेली आहे, थोड्या बहुत फरकाने. आता फरक काय मुळे हे लक्षात घ्या की बघा, निवडणुकीच्या आधी जेवढ्या मुलाखती झाल्या देवेंद्र फडणवीस यांच्या, अमित शहा यांच्या, अजित पवार यांच्या, सगळ्यांच्या काय मुलाखतीमध्ये सांगितलं जात होतं मुख्यमंत्री पदाबाबत, की आता आम्ही स्ट्राईक रेटचा विचार करणार नाही, आम्ही एकत्र बसू आणि ठरवू की मुख्यमंत्री कुणी व्हायचं आहे. मग त्याप्रमाणे झालं का ते? तर तसं अजिबात झालं. एकनाथ शिंदे यांना त्यांनी ज्या कल्याणकारी योजना असतील, ते सर्वात मोठा लाडका भाऊ म्हणून ती लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली ती असेल, हे यशस्वीपणे राबवलं आणि अगदी सत्तेवर आल्यानंतर शासन आपल्या दारीपासून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली होती आणि त्यामुळं हा विजय दैदिप्यमान मिळालेला आहे. माझ्या नेतृत्वामुळे मिळालेला आहे. त्यांनी ठसवण्याचा प्रयत्न केला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ज्या निवडणुका लढवल्या गेलेल्या आहेत, हे शहा आणि फडणवीस यांनी वारंवार सांगितलेलं आहे. आता भला शहा यांच्या मनामध्ये फडणवीस नको आहेत का, दुसरा धक्का द्यायचा आहे का, वगैरे वगैरे, याच्यावर भरपूर चर्चा झालेली आहे. म्हणजे शहांचं बळ शिंदेंना आहे का, जसं त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी ते गेले 10-12 दिवस अडून ठरले होते का, याच्यावरही वेगळी चर्चा झालेली आहे. परंतु आता एकनाथ शिंदे यांना अगदी ऐन वेळेला दुपारी 4 वाजता त्यांनी निर्णय घेतला की आता मी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेईन. एवढी वेळ का आली? एवढं मोठं राज्य, एवढं श्रीमंत राज्य, पुरोगामी राज्य, प्रगतिशील राज्य, 5 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये भारताच्या सहभागी होणार, 1 ट्रिलियन इकॉनॉमी पर्यंत आता जायचं आहे. त्या दृष्टीने विकसित भारत, विकसित महाराष्ट्र सगळा केला जातोय. अशा परिस्थितीमध्ये आपलं नेतृत्व आपण सिद्ध केलेलं आहे. 2-2.5 महिन्यामध्ये आपण सर्वसामान्यांसाठी योजना केलेल्या आहेत. मी सीएम म्हणजे कॉमन मॅन आहे, वगैरे वगैरे एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं होतं. परंतु आता त्यांना काय उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागणार आहे. मग आता हे त्यांना दिलेला शब्द फिरवला का, याच्याबद्दल लोकांची वेगवेगळे मतं असू शकतात. परंतु राजकारणामध्ये संधीचं नेहमी सोनं करायचं असतं. त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीने स्वाभाविकपणे, म्हणजे त्या राजकीय दृष्ट्या जर विचार केला तर स्वाभाविकपणे त्यांनी त्यांचा स्वार्थ साधलेला आहे आणि तो स्वार्थ साधण्यामध्ये त्यांना, म्हणजे राजकीय दृष्ट्या विचार केला तर त्याच्यामध्ये काही गैर नाही असं म्हणावं लागेल. परंतु त्या गैर नाही याचा अर्थ मग त्या साधं सरळ राजकारण आहे का भारतीय जनता पार्टीचं, तर ते अजिबात नाही. म्हणजे गोव्यासारखं लहान राज्य असेल, आसाम असेल, वेगवेगळी राज्य असतील, म्हणजे दक्षिणेतला असेल, कुठलंही राज्य असेल, त्या प्रत्येक ठिकाणी प्रादेशिक पक्षाला आधी काय करायचं आहे, गळ्यामध्ये त्याचा हात टाकायचा आहे आणि मग तोच हात गळफास करून टाकायचा आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला, म्हणजे त्या शिवसेनेची ताकद कमी नाहीये. 57 आमदार आहेत, 7 खासदार आहेत, हे एवढं मोठं बळ आहे. आणि म्हणून आता ते कद मोठं आहे, एकनाथ शिंदे यांना दाखवा लागणार आहे. बरं, आता एवढी वेळ आली का? म्हणजे एकनाथ शिंदे यांनी ज्या बातम्या सगळ्या ज्या उसळून, बातम्यांच्या ज्या लाटा वाहत होत्या, काय लाटा वाहत होत्या की गृहमंत्रीपद पाहिजे, अर्थमंत्रीपद पाहिजे, महसूल खातं पाहिजे, नगर विकास खातं पाहिजे. आता ते नेमकं कोणतं खातं वगैरे कसं दिलं जाईल हे येत्या काळात, या 2-4 दिवसामध्ये किंवा आज उद्या आपल्याला कळून जाईल. तो भाग वेगळा आहे. परंतु ते इतकी वेळ ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व दिलं, सरकार मजबूतपणे चालवलं आणि निवडणुकीमध्ये विजय मिळवून दाखवला, अशा अशा माणसाला म्हणजे पाय उतार व्हावं लागलं त्या मुख्यमंत्री पदावरून. तुम्ही 5 वर्ष सोडून द्या, 2.5 वर्ष सोडून द्या, 6 महिने करा, ही देखील मागणी त्यांची फेटाळून लावली गेली. मग आता एकनाथ शिंदे कसे तयार होतील? ते जसे कामाख्या देवीला जाऊन आले, तसे
देवतेलाही ते नमस्कार करून आले दरेगावला. हे सगळं झालं, पण ती देवी काही त्यांना पावलेली नाही. मग आता आता त्यांच्या समोर काय आहे की त्यांनी ज्याप्रमाणे व्यासपीठावर शपथविधी घेताना त्या घेण्यापूर्वी शिवसेना प्रमुखांचं नाव घेतलं, आनंद दिघेंचं नाव घेतलं, आणि त्याचबरोबर त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा पंतप्रधान आणि गृहमंत्री यांचं देखील नाव घेतलं. हे विशेष आहे. शेवटी कसं आहे, राजकारण आहे. ज्यांच्या बरोबर राहायचंय, ज्यांच्या बरोबर सत्तेमध्ये राहायचंय, त्याचे जे शीर्षस्थ नेतृत्व आहे त्याच्याशी वैर घेऊन राजकारण कधीच करता येणार नाही. मग आता एकनाथ शिंदे यांना त्या महाशक्ती म्हणून त्यांनी जे काही मोदी शाह या जोडगोळीने जे काही बळ दिलेलं आहे, ते बळ दिल्यामुळेच ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत, याची त्यांना आता जाणीव ठेवावी लागणारच. त्यामुळे आता महायुतीचं सरकार आहे, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम करणार आहेत. मग 2-2.5 वर्ष ते सुपर सीएम होते का, मग त्यांनी कशा पद्धतीने केलं काय, याला काही अर्थ नाही. मग कोण लोकप्रिय, म्हणजे अगदी ज्या वेळेला एकनाथ शिंदे ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर काही काळातच अशा जाहिराती आल्या, त्या अगदी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या होत्या की कोण लोकप्रिय आहे हे ओळखा. अशा पान पान भरत्या जाहिराती दिलेल्या दिलेल्या होत्या. त्याच्यानंतर बरं श्रेय अपश्रेय वगैरे हे सगळं ते अंतर्गत झालेलं आहे. त्याला अलीकडच्या काळामध्ये जी जोड आहे, ती जोड कोणती होती? ती मराठा आरक्षणाची होती. या आंतरवाली सराटीमध्ये ते छर्रे उडवले गेले, गोळीबार झाला, लाठीमार झाला, ती सगळी मंडळी हरिपाठ करत होती, आणि तिथून जो उद्रेक झाला तो महाराष्ट्राने 1-1.5 वर्ष तो अनुभवलेला आहे. आता जिथे शपथविधी झालेला आहे त्याच आझाद मैदानावर आता जरांगे पाटील हे काय करणार आहे, तिथं सामूहिक उपोषण करणार आहेत आणि ते तारीख जाहीर करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग आता जरांगे पाटील यांना सगळं बळ कोणी दिलेलं, जे आंतरवाली सराटीमध्ये जखमी झाले त्या जखमींवर उपचार कुणी केले, त्यांना नुकसान भरपाई कुणी दिली, त्यांना जेसीबी कुणी पुरवल्या, त्यांना वाहनं कुणी पुरवले, हे सगळं ज्याने याची सगळी खरमरीत चर्चा उघडपणे प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे झालेली, आणि ती एकनाथ शिंदे यांनी बळ पुरवले अशी ती झालेली आहे. मग ज्या वेळेला अमित शहा मराठवाड्यामध्ये आले होते विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान, त्यावेळेला पदाधिकाऱ्यांच्या समोर बोलत असताना त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही आणि अशा इतर राज्यांमध्ये, गुजरातमध्ये, इकडे तिकडे आम्ही अशा अनेक आंदोलनं पाहिलेले आहेत, आणि देवेंद्र फडणवीस काय बघायचं ते बघून घेतील, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही बूथ मजबूत करा. अगदी उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे बूथ यांचा ताबा मिळवा, पन्ना प्रमुख म्हणून जोरदार काम करा, अशा पद्धतीने त्यांनी संदेश दिला होता. आणि त्यावेळेला बाहेर जो होर्डिंग लागलं होतं भलं मोठं त्या रामा इंटरनॅशनलच्या समोर, ते होतं मराठा सरदार शिंदे सरकार. की एकनाथ शिंदे हेच मराठ्यांचे तारणहार आहेत हे असं सांगितलं गेलं होतं. आणि त्यावर अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचं छायाचित्र नव्हतं. मग आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर राग, मग ते ब्राह्मण म्हणून राग आहे का, कोणत्या कारणाने राग आहे, ओबीसी आमच्या डीएनए मध्ये आहे असं म्हटल्यामुळं राग आहे का, हे सगळं वेगळं. मग ज्या वेळेला तुम्ही सत्तेमध्ये नसता, म्हणजे आता शरद पवार असतील वगैरे, त्याच वेळेला हे मराठा आरक्षण वगैरे मुद्दे कसे रस्त्यावर येतात, कशा प्रकारे आंदोलन होतात, हे असं का होतं, असे प्रश्न बरेच विचारले गेले. तो भाग वेगळा आहे. पण त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर देखील तसंच झालेलं आहे. तसेच आरोप ते केले गेले. ते का केले गेले, आणि अगदी काल ह्या 10 दिवसाच्या काळामध्ये जे रुसवा फुगवी ते जे काही राजकारण झालेलं आहे ते महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्या काळामध्ये देखील हे बोर्ड लागलेच, मराठा सरदार म्हणून बोर्ड लागलेच. ते का लागले ते बोर्ड, याच्या खोलात जावं लागणार आहे. आणि आता मग हे मराठा सरदार, आता फडणवीस सरकार आहे, शिंदे सरकार नाहीये. त्या दृष्टीने आता या सगळ्या महायुतीच्या या नव्या सरकारकडं, म्हणजे महायुती भाग 2, हा आता अंक महाराष्ट्राला बघावा लागणार आहे. आणि काल परवा आपण म्हटल्याप्रमाणे बिनपैशाचा तमाशा, राजकीय तमाशा, हा आपल्याला आता बघायचा आहे. मग तो कसा धार्मिक दृष्टिकोनातून बघायचा आहे, जातीपातीच्या दृष्टिकोनातून बघायचा आहे, म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेने काय पाप केलं असेल तर त्यांना या पद्धतीचं राजकारण आता बघावं लागतंय. जातीच्या वर जाऊन मतदान केलं पाहिजे, मग काय एक आहे तो सेफ आहे वगैरे, हे ते सगळं प्रयोग झालेले आहेत. आणि नुसते प्रयोग झालेले नाही, तर ते यशस्वी प्रयोग झालेले आहेत. आणि त्यामुळं महाराष्ट्राचं राजकारण हा आता नेमक्या कोणत्या दिशेने जाणार आहे हेच आता आपल्याला बघायचं आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.